मित्रांनो, तुम्ही जर का Facebookवरून पैसे कमावत असाल, तुमचं प्रोफाईल किंवा Facebook पेज मॉनिटाईज झालेलं असेल आणि अशा केसमध्ये तुम्ही कंटेंट अपलोड केल्याच्यानंतर तिथे अकाउंट मॉनिटायझेशन स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकता. युअर कंटेंट इझंट अर्निंग मनी म्हणजेच तुमचं कंटेंट तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करताय ते पैसे कमवण्यास एलिजिबल नाहीये, कमवू शकत नाहीये असं दाखवत आहे आणि त्याच्या पुढे येलो कलरचा डॉट येत आहे. असं आल्याच्यानंतर तुमचं कंटेंट हे पैसे कमावत नाही असा याचा अर्थ होतो. तुम्हाला सुद्धा असा जर प्रॉब्लेम आला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आला नसेल तरी सुद्धा भविष्यात येऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. इझंट अर्निंग मनी असं का दाखवलं जातं याचं सोल्युशन काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डीपमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात पहिलं हे कसं चेक करायचं तर तुम्हाला तुमचं फेसबुक ओपन करायचं आहे. इथे डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपलं नाव असतं आणि विकली प्रोसेस जे देण्यात आलेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. जर तुम्हाला इथे तुमचंसुद्धा येलो डॉट असं दिसत असेल तर याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे. जर ग्रीन डॉट असेल तर तुमचं मॉनिटायझेशन हे चालू आहे, काहीच प्रॉब्लेम त्यावरती नाही आहे. पण येलो डॉट जर येत असेल तर तुम्हाला काय करायचं हे तुम्हाला आता इथे पुढे सांगत आहे. तर सिम्पली काय करायचं अशा प्रकारे इथे बॅक यायचं. बॅक आल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता काही ऑप्शन आहेत. यामध्ये तुम्हाला इथे ॲनालिटिकच्या पुढे कंटेंट हे जे ऑप्शन दिसत आहे सिम्पली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता कंटेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर लायब्ररीमध्ये तुम्ही जे काही कंटेंट फेसबुकवरती अपलोड केला आहात ते संपूर्ण कंटेंट तुम्हाला इथे दाखवली जातील. आता यामध्ये तुम्हाला काय सर्च करायचं आहे, जे येलो डॉट कशामुळे येतं तर अशा प्रकारे तुम्ही इथे खाली येऊन पाहायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे एक माझा व्हिडिओ आहे, एक कंटेंट अपलोड केलेला आहे. इथे मॉनिटायझेशन लिमिटेशन इथे दाखवत आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मी थोडंसं तुम्हाला मित्रांनो हायलाईट करून दाखवते. तुम्ही इथे पाहू शकता या व्हिडिओवरती मॉनिटायझेशन लिमिटेड असं दाखवत आहे. तर तुम्हाला जर येलो डॉट जर दिसत असेल तर अशा प्रकारे कंटेंटमध्ये कोणत्या व्हिडिओला असं दाखवत आहे हे सर्वात पहिलं चेक करायचं आहे आणि चेक केल्याच्यानंतर अशा प्रकारे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली इथे काय करायचं आहे, व्ह्यू मोर डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे मोर डिटेल्समध्ये व्ह्यू पोस्टचं जे ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो व्हिडिओ अपलोड केला होता तो इथे दिसेल. तर सिम्पली इथे 3 डॉट आहेत, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक करून अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता डिलीटचं ऑप्शन जे दिसत आहे सिम्पली डिलीट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकताय डिलीट फ्रॉम फेसबुक आणि इंस्टाग्राम असं दाखवलं जाईल. तुम्ही दोन्हीवरून डिलीट करायचं आहे का तुम्हाला फेसबुकवरून करायचं आहे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर मी सध्या मित्रांनो दोन्हीकडून डिलीट करतो आहे. डिलीट फ्रॉम बोथ या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे. आता डिलीट फ्रॉम बोथ या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर हे व्हिडिओ डिलीट होणार आहे मित्रांनो. तर तुम्ही इथे पाहू शकताय. आता इथे पाहू शकता मित्रांनो तो व्हिडिओ इथून डिलीट होणार आहे. मी सर्वात पहिलं पेज रिफ्रेश करतो आहे. रिफ्रेश केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे मी खाली येतो आहे. खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तो व्हिडिओ इथून डिलीट झालेला आहे. अशा प्रकारे इथून पाहू शकताय. तर आता आपण पाहूयात की ते येलो डॉट इथून गेलेलं आहे का. तर सिम्पली अशा प्रकारे बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर परत आपल्याला इथे विकली प्रोसेस यावरती क्लिक करायचं आहे. परत इथे रिफ्रेश करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता रिफ्रेश केल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुमचं ग्रीन डॉट हे आलेलं आहे आणि युअर प्रोफाईल इज अर्निंग मनी असं हे फायनली दाखवत आहे. मित्रांनो फेसबुक रिलेटेड भरपूर अशा क्वेरीला तुम्हाला फेस करावं लागतं मित्रांनो. भरपूर जणांना कळत नाही आहे. जर तुम्हालाही फेसबुक रिलेटेड काही क्वेरीज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि मित्रांनो येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आपल्या फेसबुकला फॉलोसुद्धा करू शकता. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.